आमच्या बातमीनंतर पीक विमा कंपन्यांना दणका। शेतकऱ्यांचे 1.25 लाखांपेक्षा अधिकचे पीक विम्याचे दावे स्वीकारले। फेटाळलेल्या दाव्यांची कृषी अधीक्षक चौकशी करणार। एक लाख टन कांदा खरेदी घोटाळ्याच्या सामच्या इन्व्हेस्टिगेशनचा दणका। एनसीसीएफनं कांदा खरेदी थांबवली। खरेदीसाठी नव्यानं निविदा काढणार। विधान परिषद निवडणूक अटळ। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। कोण माघार घेणार याकडे लक्ष। सरकारी पैशातून मत खरेदीचा प्रयत्न। विरोधी पक्षनेते वडट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। तर लोकसभेच्या निकालानं सरकार घाबरल्याची रोहित पवार यांची टीका। 3 दिवसाच्या निलंबनानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विधान भवनात दाखल। महागाई विरोधात सरकार विरोधात चढवला हल्लाबोल। आणि क्रिकेटवरून राजकारण तापलं। अभिनंदनाच्या पोस्टरवरून खेळाडूच गायब। राज्य सरकार स्वतःची प्रसिद्धी करत असल्याचा रोहित पवार यांचा निशाणा।